मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण दिवसागणिक वेगळं वळण घेत असून राज ठाकरे यांच्या मनसेनं घेतलेली भूमिकाही चर्चेत आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी मूळ महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र येत असतील तर आम्ही मवियासोबत जायला तयार आहोत, असं काल मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संबूस यांनी म्हटलं होतं. मात्र आता मनसेच्या पुणे शहर अध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यानं मनसेनं युटर्न घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुण्यात मनसे काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक नाही. रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे सहभागी झाली नाही, असं मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी स्पष्ट केलंय. एका शहरात युती आणि दुसऱ्या शहरात युती नाही असं झाल्यास जनतेत संभ्रम निर्माण होईल. त्यामुळं मनसे पुण्यात काँग्रेस सोबत जाण्यास तयार नाही, असं शिंदे यांनी सांगितलंय. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईसह काही शहरांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी युती होत आहे. या युतीत काँग्रेसचा समावेश नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत किंवा पुण्यात मनसे सोबत येण्यास सकारात्मक आहे. याबद्दल पुण्यात ठाकरे यांच्याशी बोलणी सुरू आहे. मात्र काँग्रेससोबत अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पुण्यात काँग्रेससोबत आघाडी करावी की नाही हा प्रश्न मनसे समोर आहे. याच कारणामुळे मनसे कालच्या बैठकीत सहभागी झाली नसल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या 3 दिवसात 6,437 अर्जांची विक्री झाली असून 3 राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 3 अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केलेत. काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदबी हाजी नदाफ यांचे चिरंजीव मेहबूब हाजी नदाफ यांनी पुणे स्टेशन जय जवान नगर या प्रभागातून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहिते बराटे यांनी कर्वेनगर हिंगणे फोम कॉलनी प्रभागातून अर्ज दाखल केलाय. महापालिका प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी 2,886 अर्जांची विक्री झाली होती. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये वाढ झाली असून आतापर्यंत 3,551 अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. सार्वजनिक सुट्टी असल्यानं गुरुवारी अर्ज विक्री करण्यात आली नव्हती. प्रशासनाकडून शुक्रवारी अर्ज विक्री करण्यात आली असून गेल्या 3 दिवसात 6,437 अर्जांची विक्री झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 162 जागांसाठी 1,841 अर्ज दाखल करण्यात आले होते तर 1,090 उमेदवारांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत महापालिकेचा विस्तार झाल्यानं इच्छुकांची संख्या वाढली आहे.